नमस्कार. स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, बाहेर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. ऊन आता चांगलंच जाणवतंय. अशा उन्हातून आल्यावर थंडगार आणि गारेगार कैरीचे पन्हे कुणी हातात आणून दिले तर आहा हा. कैरीचा हंगाम चालू झाला की पन्ह्याची आठवण होतेच आणि त्याची घरातूनही फरमाईश सुरू होते. चला तर मग पाहूया कसे करायचे हे पन्हे, जे थकवा तर दूर करतेच आणि अंगातील उष्णताही शांत करते. कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यातला चीक पूर्ण निघून गेला पाहिजे. ही तोतापुरी कैरी मी इकडे घेते आहे. आता आपण ही कुकरमध्ये ठेवून याला शिट्ट्या घेणार आहोत. याला मी 3 शिट्ट्या घेणार आहे आणि कुकर पूर्ण गार झाल्यानंतर पहा, ही कैरी पूर्ण शिजलेली आहे. आता याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. मी याचा गर एका बाउलमध्ये काढून घेते. असं चमच्याने पटकन गर निघून येईल. व्यवस्थित गर आपण काढून घेऊया. पहा, कैरीत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि गरमीमुळे येणारा थकवा कमी होऊन ताजंतवानं वाटतं. मीठ आणि साखर घालून केलेलं पन्हं शरीरासाठी इलेक्ट्रोलाइटचं काम करतं. असा सगळा गर काढून घेऊया. पहा, आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकूया. साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर व्यवस्थित मिक्स होण्याकरता आपल्याला हे मिक्सरमधनं काढायचं आहे. या मिक्सरच्या भांड्यात मी सगळं मिश्रण घेते आहे आणि एकदा व्यवस्थित फिरून घेते. पहा, आपल्याला छान पेस्ट मिळाली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थंडगार पाणी टाकते आहे आणि ते या बाउलमध्ये ओतते आहे. आता हे व्यवस्थित मिक्स होण्याकरता आपण एका रवीने व्यवस्थित घुसळून घेऊया. असं रवीने घुसळल्याने तो जो गर आहे आणि पाणी हे एकत्र होईल आणि एकसारखं सरबत तयार होईल. आता आपल्याला यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे आणि ही वेलची पावडर टाकली आहे आणि हे केशरच्या काड्या टाकल्या आहेत. केशरमुळे ह्याला रंग एकदम छान येणार आहे. हे एकदा रवीने आपण व्यवस्थित घुसवून घेऊया आणि फ्रीजमध्ये एकदम थंड करूया. पहा, फ्रीजमधनं मी गार करून घेतलं आहे. त्याचा रंग बघा किती सुंदर आला आहे, एकदम छान आला आहे. आता हे आपण सर्व करूया. आता ग्लासेसमध्ये पहिले बर्फ टाकून घेऊया आणि त्यावर आपण कैरीचे पन्हे ओतणार आहोत. पहा, हा 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 हा, काय छान दिसतंय आपलं पन्हं. रंगही खूप सुंदर आला आहे. पहा, आता ह्याला सजावटीसाठी आपण एखादं पुदिन्याचं पान ठेवूया आणि लिंबाचे स्लाईस लावूया. वा, आपलं हे सरबत खूपच सुंदर दिसतंय. तुम्ही करून पहा असं कैरीचे पन्हे आणि कसं झालं मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कैरीच्या वेगवेगळ्या व्यंजनांसाठी आपण परत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.